नमस्कार, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. 15 ऑगस्ट म्हटल्यावर जलेबी तर हवीच. सो इथं तशी कुरकुरीत जलेबी गरम गरम म्हणली होती. आणि जलेबीसोबत आता मस्त असं आज व्हेज पुलाव करायचं म्हटलं. व्हेज पुलाव करणार आहे. तर व्हेज पुलावची रेसिपी तुमच्यावर शेअर करते. त्याच्याबरोबर वांग्याची भाजी पण करणार आहे. परत शेवग्याची शेंग टाकून डाळीची आमटी करणार आहे. सो ते पण मी तुमच्यावर शेअर करेन. त्याची रेसिपी काय शेअर करणार नाही, पण दाखवेन तुम्हाला. फक्त पुलावची रेसिपी आज शेअर करणार आहे. तर व्हेज पुलावसाठी इथं बघा मी राईस अर्धा तास झालं भिजत घातला होता. इथं फ्लॉवर, मटार, बीन्स आणि गाजर कट करून घेतलेत. आता मी फ्लॉवर छान असं उकळत्या पाण्यात मीठ आणि हळद घालून उकळून घेणार. एक उकळी काढून, म्हणजे ते स्वच्छ होतील, काय किडे वगैरे असतील ते निघून जातात त्याच्यामुळे. आणि त्यानंतर इथं बघा भातासाठी पुलावसाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं. एकीकडे डाळ लावली होती. सो इथं कांदा आणि टोमॅटो कट करण्याची तयारी सुरू होती. मी कांदा 3 घेतले होते मोठ्या साईजचे आणि टोमॅटो 2 घेतले होते मोठ्या साईजचे. सो कांद्याचे लांब लांब कट करून घेतले, टोमॅटो बारीक कट करून घेतला होता. आणि बाकीची पण आणि तयारी सुरू होती. ते बघा तांदूळ घेतलं होतं भिजून. इथं बघा आम्ही सगळं जे व्हेजिटेबल घालणार होते, तुम्ही आणखी काय भाज्या तुमच्याकडे असतील ते घालू शकता. इथं मी फ्लॉवर, मटार आणि गाजर आणि बटाटा घेतला होता. बटाटा पण घेतला होता. इथं बघा मी तुम्हाला तिरंगा करून दाखवा लागले. सो कलर काय घालणार नाही आहे, कारण की सियारा खाते म्हणजे जास्त मी कलरचा वापर करत नाही जेवणामध्ये. सो इथं बघा आहे तेवढा कलर आपल्याला जो तिरंगाचा पाहिजे तेवढा. हाय गाईस. सो इथं पुलावची तयारीसाठी मी 1 किलोचा पुलाव करणार होते. सो 1 किलो तांदूळ मी बघाशी सांगितल्याप्रमाणे अर्धा तास भिजत घातले होते आणि पातेले ठेवलं होतं. पातेल्यात करणार होते. पातेल तापल्यानंतर त्याच्यात तेल घातलं. तेल कसं तुम्ही खाता त्यानुसार घाला. आणि सगळे खडे मसाले घातले होते. जिरे, लवंग, दालचिनी, वेलची, तमालपत्र वगैरे घातलं होतं. गरम तेल होतं त्यामुळे ते पटपट जिरे वगैरे तडतडले होते. त्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये 3 कांदे घातले होते, लांब कट करून घेतलेले. मग अशी मी सांगितलंच 3 कांदे घातले होते. सो ते 3 कांदे टाकले. आता 3 छान असे कांदे भाजून घेणार. चांगला पिंकिश कलर येऊपर्यंत कांदे भाजणार. असं पिंकिश कलर आणि काट त्याची अशी जराशी ब्राऊन झाले पाहिजे इथपर्यंत भाजणार. कारण त्यानंतर जो मसाला टाकतो त्यात आणि जरासं भाजतोच कांदा वगैरे. इथं बघू शकताय कांद्याला छान असा पिंकिश कलर आला आहे आणि साईडने एकदम असे थोडे थोडे ब्राऊन झालेत बघू शकताय तुम्ही कांदे. सो कांदा आपला छान असा भाजला गेला आहे. ते आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहे. 1 किलोचा पुलाव करायचा आहे तर आलं लसूण पेस्ट जास्त लागते. सो 3 चमचे मी भरून, मोठा पोह्याचा जो चमचा असतो ते 3 चमचे भरून आलं लसूण पेस्ट टाकलेली. आलं लसूण पेस्ट करताना त्याच्यामध्येच मी कोथिंबीर टाकली होती. सो आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली. सो इथे मोठे 3 चमचे मी भरून टाकले होते ते, कारण की 1 किलोचा राईस त्यामुळे तेवढं तर पाहिजेच. आणि छान असं आपल्याला आलं लसूण पेस्ट कांद्यामध्ये परतून घ्यायची, जेणेकरून त्याचा कच्चा स्मेल पूर्ण जाईल. आणि छान असा स्मेल येतो बघा आलं लसूण टाकल्यानंतर परतताना. ते बघा छान असं मी परतून घेतले. आलं लसूण पेस्टचा चांगला कच्चापणा पण गेला. गॅस माझा फास्टच आहे त्यामुळे पटपट परतून निघायला लागले. सो छान असं आलं लसूणचा कच्चा स्मेल पण गेला आणि छान असं परतलं गेले. बघा छान असं भाजला गेला आपला आलं लसूण पेस्ट कांद्यामध्ये. कसं कच्चा स्मेल जाऊपर्यंत भाजलं की आपलं राईस म्हणजे की पुलाव किंवा काय पण असेल तर छान होतं. असं कच्चा स्मेल आलं लसूणचा कधी पण जाऊपर्यंत भाजायचा. त्यानंतर जेवढ्या काय आपण भाज्या घेतल्या होत्या सो त्या सगळ्या घालायच्या. मी फक्त
मटार, बीन्स आणि फ्लॉवर, बटाटा घेतला होता. सो तो घातला होता. त्याच्यामध्ये आपल्याला आता 2 टमॅटो कट करून घेतले होते. सो ते टमॅटो पण त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि छान असं थोडंसं परतून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे सगळे ह्याच्यातच. पावडर मसाल्यामध्ये मी 2 चमचे धना पावडर टाकली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले. मीठ तुम्ही नंतर पण जरासं चाखून बघून ॲड करू शकता. चवीनुसार टाका, जास्त टाकू नका. त्यानंतर आपला व्हेज पुलाव मसाला घातला आहे, म्हणजे व्हेज बिर्याणी मसाला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकताय. मी सवयीचाच कायम वापरते. तो सवयीचा मी 1 पॉकेट पूर्ण घातला 1 किलो राईसला. तुम्ही कोणता पण व्हेज पुलाव मसाला घालू शकता. मी सवयीचा आणलेला तर तो घातला होता. सो त्यानंतर ह्याच्यामध्येच मी गरम मसाला ॲड केला. हळद काय टाकली नाही आहे मी, हळद काय टाकणार नाही पुलावमध्ये ह्याच्यात. सो छान असं आता आपल्याला कोरडे मसाले घातल्यानंतर छान परतून घ्यायचं, जेणेकरून ते सगळे मसाले आपल्या भाज्यांना कोटिंग होईल आणि लागतील. आणि मग अशी तुम्हाला सांगितलं होतं मी साईडला पुलावसाठी गरम पाणी करायला ठेवलं होतं. सो त्यातलं थोडंसं पाणी घालायचं आता ह्याच्यामध्ये आणि भाज्या थोडं 1-5 मिनटं शिजून घ्यायच्या आपण. म्हणजे कसं भात पटकन शिजून जातो. एकदा बटाटा वगैरे कच्चा राहण्याची शक्यता असते, मटार. सो त्यामुळं अगोदर अर्ध्या तासा निदान 50-60% भाज्या शिजून घ्यायच्या याच्यामध्ये. त्यानंतर आपल्या भात शिजताना आणखी भाज्या पूर्ण शिजून निघतात. सो इथं बघा मी पाणी ॲड केलं आहे थोडंसं आणि आता प्लेट झाकून छान 5 मिनटं मीडियम गॅसवरती मी भाज्या जरा शिजवून घेणार. 5 मिनटांना दाखवते. इथे बघा 5 मिनटं मी छान अशा भाज्या शिजवून घेतल्या, बघू शकता. बघा माझ्या छान अशा 60-70% भाज्या शिजून निघल्यात. बाकीचं आता आपल्या राईसमध्ये शिजतीलच. बघू शकता. मी बघत होते की एवढं बटाटा शिजलाय का, थोडा शिजलाय. 60-70% बटाटा पण शिजला होता. त्यानंतर आपला जो 1 किलो मी राईस घेतला होता, तुम्ही राईस कोणताही वापरू शकता, तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो. हा राईस मी कुठलं मला नाव माहिती नाही आहे या राईसचं, पण लांब असतो तो घेतला. बासमती तर नव्हता. तर तुम्ही कोणता पण वापरू शकता. माझ्याकडे होता हा, तर मी हा वापरला. आणि छान झाला होता राईस. म्हणजे असं लांब आणि सुट्टा झाला होता. पण आपल्याकडे जो अवेलेबल आहे तो आपण वापरू शकतो. सो छान असं भाज्यांमध्ये आपला राईस मिक्स करून घ्यायचा, हलवायचा छान असं, म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित भात मिक्स झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जो गरम पाणी केलं होतं आपण ते टाकायचं. पाणी तुमचा भात कसा आहे, तांदूळ कसा आहे त्यानुसार टाका. कमी जास्त प्रत्येकाला अंदाज असतो आपल्या तांदळाला किती पाणी लागतं, त्याप्रमाणे तुम्ही टाका. सो ह्याच्यामध्ये मी गरम पाणी केलेलं ते टाकते. सो जेवढं मी पाणी टाकलं होतं तेवढं परफेक्ट होतं. त्याच्यात मला एक्स्ट्रा पाणी ॲड करायची काही गरज लागली नाही. मी अंदाजाने टाकलं होतं. मी प्रमाण काही सांगणार नाही, कारण तांदूळ हा मला अनुभव आहे, प्रत्येक तांदूळ वेगळा असतो. त्याला जास्त एकेकाला जास्त पाणी लागतं, एकेकाला कमी लागतं. त्यामुळं मी अंदाजाने पाणी टाका. सो इथं बघा आपल्या ह्याला उकळी फुटली पाण्याला, पुलावच्या. सो इथं मी प्लेट झाकली होती 1-2 मिनटं आणखीन छान उकळू दे म्हणून. सो प्लेट काढून बघू शकता. तर का उकळालाय छान असा भात आपला. सो आपण आता गॅस बारीक करून मिडियम गॅसवरती
भात आपला शिजू देऊया. इथे बघा 5-6 मिनटं मी मिडियम गॅसवरती ठेवला होता. त्यानंतर बघा भात आपला छान फुलला. 90% आपला भात छान शिजला. अजून एक 10% शिजायचं आहे. थोडं साधारण पाणी आहे भातामध्ये. सो ह्या वेळेला मी आता तवा ठेवून त्याच्यावरती पातेलं ठेवणार, म्हणजे भात छान असा फुलतो आणि छान होतो भात. खाली मेन म्हणजे खाली लागत नाही. सो इथं बघा बघत होते किती शिजला. 90-95% भात शिजला होता. आता मी उतरणार पातेलं खाली आणि तवा ठेवून त्याच्यावरती आपल्याला भात ठेवून द्यायचा. जर म्हणजे कसं पातेल्याचा खालचा बेस जर आपला पातळ नव्हता त्याचा बेस, तरी पण खाली कधी पण तवा ठेवला की भात करपत नाही खाली, म्हणजे लागत नाही. ते बघा मी पातेलं उतरून तवा ठेवला आणि गॅस फास्ट केला होता. मी गॅस फास्ट करून 3 मिनटं ठेवला होता. त्यानंतर बारीक गॅसवरती आणखीन एक 10 मिनटं मी तसाच ठेवला बारीक गॅसवरती आणि 10 मिनटानंतर मग गॅस मी बंद करणार. 10 मिनटं मी तसंच ठेवला होता बारीक गॅसवरती. म्हणजे तवा कसा 2-3 मिनटं ठेवायचा मोठा गॅस, म्हणजे तवा तापला जातोय. त्यानंतर बारीक गॅसवरती आपण बघा किती छान आपला पुलाव झाला आहे, व्हेज पुलाव. तुम्ही नक्की हा व्हेज पुलाव ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल माझ्या पद्धतीनं. तर माझ्या रेसिपीजला तुम्ही सपोर्ट करताय छान, खूप छान वाटतं, त्याच्यासाठी खूप सारा धन्यवाद. सो आपला 15 ऑगस्टचा व्हेज पुलाव तयार आहे मस्त असा. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण काय केलं मला नक्की कमेंट करून सांगा आजच्या दिवशी. सो मस्त असं व्हेज पुलाव तयार आहे. बघू शकताय सुट्टा झालाय छान असा. तुम्हाला पण कसा वाटला नक्की सांगा. काही जास्त नाही, साधीच रेसिपी आहे आणि आपल्या जे घरात अवेलेबल आहे ते टाकायचं एक्स्ट्रा, म्हणजे हे जे एखादी गोष्ट कमी जास्त असली तर ठीक आहे, रोजचं चालतं. सो तुम्ही पण ह्या रेसिपी ट्राय करा. इथं बघा मी मस्त अशी वांग्याची भाजी त्याच्याबरोबर केली होती, छान झाली ती पण भाजी. त्यानंतर इथं डाळ फोडणी घातली होती, त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या होत्या. डाळ मगाशी तुम्हाला दाखवलं तर मी कुकर लावला होता, डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आणि त्यानंतर फोडणी दिली. त्यानंतर इथं बटाटा सुक्का केला होता. माझे मिस्टर खात नाहीत वांग, त्यामुळे त्यांच्यासाठी बटाटा केला होता. तो पण त्यांना तिखट आवडतं म्हणून तिखट केला होता छान असा. सो कसा वाटला हा मस्त असा व्हेज पुलाव नक्की मला कमेंट करून सांगा. तर माझी रेसिपी कसं वाटतात ते पण कमेंट करून सांगा. तर आजचा हा व्हिडिओ 15 ऑगस्टचा आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय, धन्यवाद.